नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे, वंदन करीत आहे आणि अभिनंदन करीत आहे. आपण इथे ऐकत आहात मराठी गद्य रामायण, वाल्मिकी रामायण, अयोध्याकांड, सर्ग 8 हा मंथरेचा सर्ग चालू आहे. हा अर्धा झाला होता, आता मी त्याला पूर्ण करत आहे. मंथरा म्हणाली, पुत्र वत्सल्ये, तुझ्या पुत्र राज्याधिकारापासून पुष्कळ दूर तर हटवला जाईलच, पण तो अनाथाप्रमाणे सर्व सुखांपासून वंचित केला जाईल. म्हणून तुझ्या हिताची गोष्ट सांगण्याकरता मी आले, परंतु माझे म्हणणे तुला तर समजतच नाही. उलट सवतीचा उत्कर्ष झाला म्हणून तू मला बक्षीस द्यावयास निघाली आहेस. लक्षात ठेव, रामाला जर निष्कंटक राज्य मिळाले तर तो भरताला देशांतरालाच काय, पण परलोकांमध्ये सुद्धा पाठवेल. लहान वयातच तू भरताला मामाच्या घरी पाठवले आहे. वस्तुतः जवळ राहण्याने प्रीती वाढते. ही स्थिती आपल्यावर स्थावर वस्तूंमध्येही दिसून येते. जवळ असलेल्या वृक्षावर लता चढते व परस्परांच्या आलिंगनात बद्ध होतात. भरत जर दशरथाजवळ राहिला असता तर दशरथाने स्नेहामुळे त्याला आपले अर्धे राज्य दिले असते. लक्ष्मण जसा रामाच्या मागोमाग जाणारा आहे, तसाच शत्रुघ्न भरताच्या मागे जाणारा आहे. म्हणून भरताबरोबर शत्रुघ्नही निघून गेला आहे. शत्रुघ्न इथे असता तर कदाचित संकट टळले असते. असे ऐकण्यात येत आहे की काही लाकूडतोड्यांना एक झाड कापावयाचे होते, पण त्या झाडाभोवती काटेरी झुडपे असल्यामुळे लाकूडतोड ते झाड तोडू शकले नाही. अशा रीतीने जवळ राहून लहान काटेरी झुडपांनी मोठ्या वृक्षांचे मोठ्या संकटापासून रक्षण केले. सुमित्र कुमार लक्ष्मण रामाचे रक्षण करतो व राम लक्ष्मणाचे रक्षण करतो. त्याचे अश्विनी कुमाराप्रमाणे असलेले बंधुप्रेम तिन्ही लोकात प्रसिद्ध आहे. म्हणून राम लक्ष्मणाचे काहीच अनिष्ट करणार नाही, परंतु भरताचे अनिष्ट केल्याशिवाय तो राहणार नाही, ह्यात संशय नाही. म्हणून दशरथाच्या महालातून रामाने सरळ वनात जावे. मला असे होणे आवडेल व ते तुझ्या देखील हिताचे आहे. भरताला जर धर्माप्रमाणे त्याच्या पित्याचे राज्य मिळाले तर तुझे व तुझ्या पक्षाच्या सर्व लोकांचे कल्याण होईल. सावत्र भाऊ असल्यामुळे भरत हा रामाचा स्वाभाविक शत्रू आहे. तुझा मुलगा भरत सुख उपभोगण्यास पात्र आहे, परंतु धन आणि राज्यापासून वंचित झाल्यावर राज्य मिळून ऐश्वर्यसंपन्न झालेल्या रामाच्या तावडीत सापडून तो जिवंत तरी कसा राहील? अरण्यात गजराजाच्या मागे लागलेल्या सिंहाप्रमाणे राम त्याचा पिच्छा पुरवेल. म्हणून रामाप्रमाणे तू भरताचे रक्षण केले पाहिजे. पतीचे उत्कट प्रेम प्राप्त झालेल्या घमेंडीत तू जिचा अनादर केला आहेस, ती तुझी राममाता कौसल्या पुत्राला राज्य मिळाल्यामुळे ऐश्वर्य संपन्न होईल. ती तुझ्यावर आपल्या वैराचा सूट उगवण. भामिनी, राम जेव्हा पर्वतासह आणि समुद्रासह ह्या भूमंडलावर राज्य करील, तेव्हा तू भरतासह हीन दीन होऊन अपमानास्पद जीवन जगशील. राम जेव्हा पृथ्वीपती होईल
तेव्हा तुझा पुत्र भरत खात्रीने नष्ट होईल. म्हणून असा काही विचार कर की ज्यामुळे तुझ्या पुत्राला राज्य मिळेल आणि शत्रूप्रमाणे असलेल्या रामाला वनात जावे लागेल. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर सर्गाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.